सध्या समुद्रात वादळी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सिंधुदुर्गात मासेमारी आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झाले. पुढील 3 दिवस जिल्ह्यात हवामान विभागानं वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी. पाहूया. अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. मी आता वेंगुर्ले येथे झाडा एवढी हलतात बहुतेक त्या फयान येताला वाटता. पाना पण आमच्या ते घरात पडली हो सगळी, ती म्हणजे बागेत पण पडली. आणि ह्याच्यावर तो नारळ पण पडलो आहे बाबा, लयच मोठा आहे. मित्रांनो, एवढा बघून जाऊया कितपत वारो होतो सगळीकडे. दाखवतो तुमका सगळं. बघलास तर एवढा या ना वारो बेकार. काय नाही काय घेऊन तरी जातो नाही तर आडी बांधलेली या पण रिबिन पण घेऊन जाईल. एवढं वारो आहे. इथून बघते आता वादळ वाट किती आधी. चप्पल घालतोय पिंट्याची चप्पल. आमचे काय मुटाटकर या घेऊन जातात, जाऊयात आमच्या इथे. पासून चलते आता मी. इथून आता जाते आता पुढे. जाऊचा एका ठिकाणी आमची एक जुनी गाडी म्हणजे रणगाडो आहे. हे कधीच नाही बंद पडणार. बाकी सगळे गाडी बंद पडते. हे हो, ते अर्धे गाडी गेले आहेत बाहेर. हे आपल्या घर राहायचा. ही बाप्पांची रिक्षा. जाऊया पुढे. कसला मगाशी पण लई पाणी भरलेलं आहे. काय माहिती कसा झाला. आता पुढे इलो त्या वादळा नाहीला ते सगळे आईन लावले ते गोंड्याची झाडा वगैरे ते काय नाही का हा ता पण झुलता. ते भेंडे तर अर्धे झाले मोडून पडले आहेत खाली आहेत. आता झाड लाल लयच लाल झाला. त्या वाली लावलेले ते पण झाले आहेत ते सफेद. फायनली इले आता मी हळे आपल्या बांधावर सावण बंदुष्ट ते आपणच केला या. जी हा ती जेटी आहे त्याची आपल्या गावात जरा व्हायचा सरप्राईज देऊचा तुमका. आमच्या केतनात मांडलेलं होत्या गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस काय गेस्ट हाऊस काय काय माहिती कसला हाऊस. त्याने तर चांगल्यासाठी बांधलेलं पण ते कसा ती पर्यटक वगैरे नाही आहेत इकडे या साईडला. की नंतर ना लाल बाकडा ह्या दिल्या ना ग्रामपंचायतीत. त्या कधी नव्हे तर काहीतरी दिल्या ना ग्रामपंचायत आमका विरवाडीवाल्यांका, नाही तर नाडणवाल्यांका सगळा काही नाही काही देतात. ते ह्याच्या रस्ता भूत असा म्हणतात. वाटत तर नाही भूत वगैरे. हा चला जाऊया पुढे आता. हो, गावातील त्या आईला आम्हीच आपले पोरांनी आपले हे पैसे काढून ना हे लावलं स्ट्रीट लाईटी.
सगळ्यांनी. कारण की अजून गावात अजून कोणाकडेच नाही आहेत बाकीच्या गावांतून, म्हणजे असे पैसे वगैरे काढून लावलेले होत लाईटी. परत हे ग्रीन मॅट तापण नाही. तर आमचं हे विठ्ठल कोंडे ब्लॉग्स त्यांनी लावले आहेत ते सगळे. हे त्यांनी पैसे दिले आणि पोरांनी सगळ्यांनी मदत केल्याने या. जाऊया तर पुढे. आणि आता येता येता ह्या एक आठवला तर आपल्या कोंड्यांचा गोंधळ होतो, म्हणजे आपल्या गावातल्यांचो. त्यांनी ह्या सगळा काढल्याने या. आपल्या इकडसून वगैरे गाडी वगैरे असतात. ओके, आता फायनली आता पोचलो आहे मी गावात. म्हणजे आमची वाडीत आहे सावंतवाडी, त्याच्यानंतर हे वीरवाडी. चंडास चंडांची ना वरची बघा ह्या कशी आहे ती, त्यावरती ते ह्या झालेले आहेत. त्याच्यामध्ये काय काम मिळून झालेलं आता बघा त्या माणसाचं ह्या. त्याच्यानंतर आता जाते आता पुढे. इकडे पण एक स्लॅब होता तापण कोसळल्याने. हे पहिले आमची डॉक्टरकडे व्हायचे इकडे. ते आता त्याचा काहीतरी भांडणं काहीतरी होता प्रॉब्लेम, नंतर ते पुढे गेले. एक मंदिर आहे, त्याच्यानंतर जाते आता पुढे. आमच्या किरण्याची गाडी. माझे विचार हा एका घेऊन जाऊचो. आता खय जातलो काय माहिती. उडवून जाता चालता. आता गेला आम्ही पोलीस पाटलांच्या घराच्या इकडे. पोलीस पाटील काय झोपले असतले. आणि आपल्या इथे या होता नवरात्राचे सण गावात, इकडे होता तो. आता पुढे जातो चक्कीवर. अजून आता कोण भेटता. ह्यो काय हे विठ्ठूचा माणूस भेटलो. बा बोल वा मग हे बघ व्हिडिओ चालू आहे. ह्यो काय मंग्याची झील पण बघता. मग हसून इलं तो मनीष पण भेटलो मंग्याची झीला बरोबर. ह्यो आपलं काय ह्यो माणूस आहे एकदम खास. तर मनीष पण काय तो काय माहिती काय करू गेलो. चला आता पुढे जाते चक्कीवर आहे. चला तर जाते आता पुढे. हे आमचा मालवणी वेल्डरचं घर, म्हणजे कोकणी वेल्डर त्याचा घरी आहे. जाते आता वर चक्कीवर जातं दळाना नोक. ही आमची चक्की होय. त्याला तिच्याची कोंगटा पडली होत चांगली. हिरवी होती. चक्कीवर पोचलं आणि चक्की का टाळा आणि तीच पण आहे यांची. ह्यांच्यापासून आता तिचे अनुचे होत. बघते आता वर चढते जरा 4 पावला येतच काय बघूया. हय यायला पाजोटी अशी ना असून खाली पण जाते सगळे. कोणतरी पाय चुकलो वगैरे तरी वळी आखी तिलोय मी दमबिम लागत. आता चक्कीवाल्यांच्या घरात मी केल्याने 1995 ह्या आणि माझे 1996 माझी DOP. बाबा होय तर टाळा त्यांना आता फोन करूचा लागत. लगेच आठवला माका यांनी वर घर बांधल्याने. आपलं हय जात आहे आपलं.
बेकार हवत होता गावचा म्हणजे. तर हिला बाबा पायरी चढता. त्यानंतर आजी पण इकडे आहे. हां, आजी पण इकडे आहे. आजी बरोबर बोलते, नंतर बोलू आपण. काका बोलले आता कोयती आणि मोटल घे. तर आपण मांजूरीला जाता होता आम्ही खाली. आणि ते रस्तो पण बरोबर नाही हा. अरे बाप, नाही बेकार हा. खै नाही हो का, असं केलंय मी. हो गोपीची बायको तर दळणा ठेवून गेली या. गोपीची होय उपरकरांनी ठेवून सांगलंय. ते आपल्या फाळक्यांका बोलतात गोपीची दाणा ठेवून गेली. ते आता उपर करते तेव्हा आता उपर होईल. आता खाली गप. आणि आता फाळके आता नेतात खाली होत, काय कुंडव नेतात वाटतं. कुंड नेतं शामरावांची शेळी पण नेल्या नेऊन काकांची. काय माहिती यायला पहिले आम्ही तळी पडायचा त्या पीठ वगैरे इल्यावर. त्याचा काय माहिती होतं की नाही पडो. पडल्यावर तू कोयती गुचात बोचे केलेलं. ते आपल्या झाडात रोग लागले आहोत, त्यांच्या शक्तीवर झाडं होती बाजू. ह्या कसला काटेरा झाड आहे तोडतं ते. हा एक तोडल्या नाही त्यांचं आता झाड आपलं तोडतं. बघूया काही तुटतात तर पण काट्यात हात घालूक त्यांना वाटता भीती आहे. झालं झालं, तुटला तुटला हो बाजूरावा. आमचे श्यामा काका तुझ्या पण तयारीत आहोत. शेगलाची भाजी कोणाकोणा आवडता त्यांनी घेऊन जावं इथून येऊन. झालं तर तोडून झालो. म्हणजे माका चीज आवडता बघते आयला चीज भेटली या का त्या केल्ल्याने खालेला. तरी पण खाऊन बघते म्हणा. तरी पण खाऊन बघलं तर कशी लागत, आंबट लागत वाटतं. लय आंबट आहे. मरून दे, बघते नंतर पिकल्यानंतर येतं काका देतील आमचे श्यामा काका.